संध्याकाळी 9 वाजता हरभऱ्याच्या वावरात डुकरं हकलायला गेल्यावर आम्हाला बंदा डुकराचा कयप दिसन. हे काय आपण सोचलं नव्हतं. मग रातच्या पायरी अख्ख्या रानडुकराचा कयप कसा हकलला ते सांगतो तुम्हाला पुढं. तवरीक तुम्ही आपल्याला फॉलो नसेल केलं तर फॉलो करून घ्या. तर काय म्हणता पुट्टांनो, संध्याकाळच्या पायरी आपले मामाजी म्हणते आपल्याला तांब्याला जायचं, तिथं मंदिरात महाप्रसादाचा आज कार्यक्रम आहे. मग केले तडकन आणि माणसं तयार. एका गाडीवर आम्ही 5 जण बसलो. मागं एकाले पंप लटकून दिला आणि सरी निघून आलो पहिले तर वावरात. हे होय आपल्या मामाचा हरभऱ्याचा वावर. इथून आपल्याला पहिले तर पंप लावायचा होता, कारण त्या पंपावर लाईट चालते. पण इथं आल्यावर आम्हाला दिसले डुकरं. ते काय कॅमेऱ्यात येऊ नाही शकले. म्हणलं रातच्या पायरी डुकराला खेटा घेणं चांगलं नाही. बप फाटली आमच्या 5 जणांची. सरे चाललो आपण महादेवाच्या मंदिरात म्हणजेच तांब्याला. इथून पहिले दर्शन वगैरे करून घेतलं. नंतर बसलो आम्ही जेवासाठी. मग उलिसाक बी वेळ न करता येऊ दे म्हणलं पुतण्याले रप भाजी. माया म्हणण्यावर पहिले तर पत्र आली, नंतर भाजी आली. रप इकडं आपलं बंद ताट सजलं. जिंदगीत माणसाने एकच वसूल ठेवायचा. माणसानं कधीच काही खासाठी लाजायचं नाही. सट खायचं, तट राहायचं नाही. म्हणता चांगलाच अर्धा 1 घंटा जेवून आम्ही मग उठलो टाटावून. गिलासभर पाणी घेतलं, ते ढोकत निघालो बाहेर. गाववाल्यासमोर मी करू राहिलो होतो जेवणाची तारीफ. आणि स्वयंपाक बी मस्त तारीफ करण्याला एकच झालता. काही विषय नाही, देवाचा महाप्रसाद होय. आणि इथं आम्ही 3 फेऱ्याच्या बर्फ्या खाल्ल्यानंतर माझ्या भावांत बर्फ्या घरी घेऊन घेतल्या. हो, आमच्या इकडे ते पद्धतच नाही खा प्यायला लाजायची. सट खायचं, तट राहायचं नाही. बी लेको मजाक करता. हे फक्त माझ्या भावाला मंडळाच्या अध्यक्षाने दिलं येतात प्रसाद म्हणून वाटासाठी. मग तेवढ्या बर्फ्या घेतल्या आणि सराई चाललो आलो मी घराकडे निघून. मग दुसऱ्या दिवशी सकाळीच निघालो मी कॉलेजला जाण्यासाठी, कारण आज बी होता माझा प्रॅक्टिकल पेपर. हा शेवटचा होता. सकाळी आलो बस स्टँडवर, भाकलली आपली लालपरीन, सरे निघून आलो कॉलेजला जाण्यासाठी. तर चला तर मग पोट्यो, आता मी जातो कॉलेजले, पेपर सोडवतो नंतर येतो घरी. तर आजसाठी एवढंच, भेटू उद्याच्या ब्लॉग बनी. तर याच गोष्टीवर फॉलो करून घ्या पोट्यो.